एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त आणि आनंदी असाल. आज मी तुम्हाला डायरेक्ट ह्या बाल्कनीमध्ये घेऊन आलेली आहे. बाल्कनीचा हा कोपरा जनरली मी तुमच्यासोबत कधी जास्त शेअर करत नाही, कारण इकडे ना एकतर माझं बाल्कनी म्हणजे झाडांसाठी लागणारं खत म्हणा, एक्स्ट्राची माती, एक्स्ट्राच्या कुंड्या, काही पार्सलचे बॉक्स असतील, पिशव्या असतील, त्या आम्ही सगळ्या इकडे कोंबून ठेवलेल्या असते. आणि मला ना आता हाच एरिया जो आहे ना व्यवस्थित डेकोर करून घ्यायचा आहे. घरात थोडी तोडफोड होणार आहे. शॉर्ट व्हिडिओमध्ये थोडं थोडं करून शेअर केलं आहे मी, आणि मागच्या व्हिडिओत पण तुम्हाला जरा क्लू दिला होता. तर करायचं हे आहे, ही बाल्कनी ना आम्हाला एक्सटेंड करून घ्यायची आहे. म्हणजे आम्ही जेव्हा ह्या घरात राहायला आलो ना, जसं वर्ष पूर्ण झालं ना, ऑलमोस्ट आमच्या सोसायटीतल्या बऱ्याच लोकांनी ही अशा पद्धतीने बाल्कनी एक्सटेंड करून घेतली होती. आम्हाला पण तेव्हा करायची होती, पण असं वाटत होतं की ऑलरेडी आपली मोठी बाल्कनी आहे, कशाला उगाच पैसे वेस्टेज घालवायचे, किंवा नंतर करूया त्या हिशोबाने. पण त्यानंतर आम्ही गेलो होतो मुंबईला राहायला, 1.5 वर्ष तिथे राहिलो. त्यानंतर आल्यानंतर करूयात करता करता आता घर घेऊन 5 वर्षापेक्षा जास्त झाले, आणि आता कुठे आम्ही डिसिजन घेतलं आहे. कारण घरामध्ये हळूहळू पसारा वाढायला लागतो, गोष्टी ज्या आहेत त्या हळूहळू वाढायला लागतात, वस्तू वाढतात, आणि मग आपल्याला जागा जी आहे ती गरज भासायला लागते. म्हटलं चला करूयात. तर मी डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे, कारण हे काम पुढचे 4-5 दिवस तरी अजून चालेल. आणि थोडं शेअर करण्यापेक्षा एक डिटेल व्हिडिओ जर मी तुमच्यासोबत शेअर केला ना, तर तुम्हालाही आयडिया येईल फ्युचरमध्ये, किंवा आता करताना आमच्याकडून काही चूक होते आणि ती रिअलाईज झाली तर मी ते व्हिडिओमध्ये शेअर करू शकते, जेणेकरून तुमच्याकडून ती होणार नाही. सो एक डिटेल व्हिडिओमध्येच तुम्ही आता हे पूर्ण बाल्कनीचं जे आहे ते पाहणार आहेत. पण उद्या इथे काम सुरू होणार आहे, म्हणून मला तिथलं सगळं भंगार काढून घ्यायचं होतं, आणि तेच आज करायला मी सुरुवात केलेली आहे. आणि हे करता करता आमचं एक पार्सल पण रिसीव झालं आहे. खूप मोठं होतं हे पार्सल, आणि खरं सांगायचं तर हे आलं, आम्ही असेंबल केलं आणि आम्ही ह्याला रिटर्न केलेलं आहे. बाकी तुम्हाला काय वगैरे मी सगळं पुढे सांगतेच. पण कुठलंही पार्सल आलं की आपण ॲज युजल घरातले छोटे असो मोठे असो, आपण सगळे एक्सायटेड असतो, आणि पियाची एक्साइटमेंट तर इथे अनदर लेवल होती. तर आम्ही मागे एक ट्रेडमिल मागवलं होतं बघा, त्यासोबतच आम्ही ही सायकल पण मागवली होती. पण गोष्ट अशी झाली, आणि सेम ट्रेडमिलसारखंच तिची सिच्युएशन आहे, आम्ही घेतली नाही, मी आलेली आहे ती. सो सगळी सायकल वगैरे खूप छान होती, पण हा पसारा तुम्ही इथे बघू शकता. ती एवढी विचित्र पॅकिंगमध्ये आली होती ना, म्हणजे पॅकिंग खूप छान होती, पण आपल्याला ती अनबॉक्स करताना जे काही घरामध्ये पसारा होतो ना, तो खूप झाला होता. म्हणजे अक्षरशः आम्ही सकाळी ह्या कामाला लागलो होतो. हे पण सायकल असेंबल करायची होती, बाल्कनीतलं पण काम होतं, ते पण बाल्कनी मोकळी आणि क्लीन करून ठेवायची होती. हे सगळं कामांमध्ये म्हणजे एवढं 12-12:30 इतके पटपट वाजले ना, की मला स्वयंपाक करायला सुद्धा वेळ मिळाला नाही. आणि हे जे आहे ना पूर्ण असेंबल करायला ही बराच वेळ लागणार होता, आणि ते एकट्या माणसाचं काम नसतं, मग सोबत आपणही जे आहे ते हेल्प करतोच. सो आम्ही जेवण पण त्या दिवशी बाहेरच करायला गेलो होतो, आणि एवढी मेहनत घेतल्यानंतर आम्हाला ही सायकल रिटर्न करावी लागली. मी तुम्हाला जरा वेळाने दाखवते की सायकल दिसते कशी असं म्हणून. छान होती तिची क्वालिटी वगैरे काही नाही, पण ना पूर्ण असेंबल करून झाल्यानंतर म्हणजे आम्ही जेव्हा चालवायला घेतली ना, त्याच्यामधून एक थोडा आवाज येत होता असा. सो कस्टमर केअरला कॉल वगैरे केला आम्ही, जिकडून आम्ही मागवली होती, ऑनलाईनच मागवली होती. त्यांचं असं म्हणणं होतं की म्हणजे आम्ही त्यांना सांगत होतो, एकतर तुम्ही एखादा पर्सन पाठवा जो हे व्यवस्थित रिपेअर करून देईल, नाहीतर मग आम्हाला रिप्लेस करून द्या. पण हे दोघंही ऑप्शन त्यांच्याकडे नव्हते. ते म्हणले की तुम्ही रिटर्न करू शकतात फक्त. सो आम्ही रिटर्न केली. आता तरी काही घ्यायचं प्लॅन नाही, कारण एकदाची वस्तू रिटर्न गेली आणि असं छोटा मोठा एक्सपिरियन्स की आपल्याला भीती वाटते जरा. सो ही छान होती सायकल, मस्त एक्सरसाइज झाली असती, पण अशा छोट्याशा कारणामुळे जे आहे ती रिटर्न गेलेली आहे. आणि पिया बघा किती कम्फर्टेबल तिच्यावर मस्त चालवत होती. तर अशी होती ही छोटीशी सायकलची स्टोरी, आणि बाल्कनीचा अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. गुड मॉर्निंग. आज व्हिडिओला जरा लवकर सुरुवात केली आहे, आणि माझं सगळं सुद्धा लवकर आवरून झालं आहे, आंघोळ वगैरे. नाहीतर मला घरातला आवरून व्हिडिओचं थोडंसं काम वगैरे करून ना 10 वाजतात आंघोळ करायला. पण आज मी लवकर केलंय, कारण मला माहिती होती की काम करायला ते लोक येऊ शकतात. जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला जे आहे सगळं शेअर केलं व्हिडिओच्या, आणि त्या दिवशी तर मी काही शूटच केलं नव्हतं, काल परवा. म्हटलं चला आजपासून व्हिडिओला सुरुवात करूया. आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत बघा एका मॉइश्चरायझरबद्दल शेअर केलं होतं, सेटाफिल. तर ते हे इतकंसं छोटंसं ट्यूब आहे हे, आणि हे 250 पेक्षा जास्त याची काहीतरी किंमत आहे. मी त्या व्हिडिओत पण भरपूर गुणगान जे होते तुमच्यासोबत याचे शेअर केले होते. छोट्याशा अमाऊंटमध्ये लागतं खूप. मी फक्त याच्यासाठी तुमच्यासोबत डबल हे शेअर करते, कारण 5-6 दिवसामध्येच मला याचा ना खूप छान रिझल्ट मिळाला आहे. आणि मला असं वाटतं की तुमची पण माझ्यासारखी थोडी ड्राय स्किन असेल ना, तर तुमच्यासाठी हे खूप छान आहे. म्हणजे मी पण यासाठीच घेत नव्हती की बाबा महाग आहे, त्याच्यापेक्षा एवढ्या 250 रुपयामध्ये जे आहे 300च्या अराउंड आपल्याला थोडा मोठा ट्यूब मिळू शकतो. जसा मी मागे तो इमोलिनचा घेतला होता बघा, एकदम छोट्याशा क्वांटिटीमध्ये, पण ना पूर्ण चेहऱ्यावर छान स्प्रेड होऊन जातं. तर तो इमोलिनचा ना 290 समथिंग त्याची काहीतरी प्राइस होती अशी, आणि तो काहीतरी 300 ग्रॅमचा होता वाटतं. तो 300 की 100, पण याच्यापेक्षा मोठा होता, डबल 3 पटीची साईजची मोठी
मोठी होती त्याची. तर मग मला असं झालं होतं की यार तो एवढा स्वस्त मिळतात बाकीचे मॉइश्चरायझर आणि हे इतकुसं तेवढ्या प्राईसमध्ये मिळतंय, म्हणून मी याला काही घेत नव्हती. पण आता फायनली घेतल्यावर त्याचा रिझल्ट पाहून मी थोडी सरप्राईज आहे आणि म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया. तुम्ही पाहिलं मी किती कमी क्वांटिटीमध्ये घेतलं होतं, तरी पण पूर्ण चेहऱ्यावर छान स्प्रेड झालंय. आणि असंच ना माझ्याकडे 1-2 अजून सनस्क्रीन आहेत, त्या पण मला खूप आवडतात. तुम्ही मम्माअर्थची ट्राय करून घेऊ शकतात. मागे मला एक सनस्कूपची आली होती, ती पण छान आहे. म्हणजे तिचं टेक्स्चर ना असं एकदम पातळ आहे, ती पण छान आहे. सो चला, माझं आता हे आवरून झालंय, मला फोन पण येतोय. आपण मी सनस्क्रीनबद्दल तुमच्यासोबत शेअर करत होती, पण तोवर मोबाईलही वाजला आणि घराची बेल पण वाजली होती. कारण ते जे काही काम आमच्या घरामध्ये सुरुवात झालेलं आहे, त्यासाठीच होतं. कालचा पूर्ण दिवस मी काही रेकॉर्ड केलं नव्हतं, कारण बरीच कामं झालेली आहेत आणि ते घरात सगळी धूळ वगैरे असते ना, त्यामुळे इच्छाही होत नाही. तेवढं मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करून देते, कारण त्यामध्ये एवढं डिटेलमध्ये सांगायची किंवा दाखवायची गरज पडत नाही. कारण असं सगळं होत राहिलं घरामध्ये, बाहेरची लोकं आले की मग आपल्याला नको वाटतं. आहे तेच काम आपल्याला जड होऊन जातं आणि सगळी धूळ वगैरे वाढली तर मग तुम्ही समजून घेऊ शकतात. चला, आता मी तुम्हाला तेव्हा सनस्क्रीनबद्दल पण बोलत होती. सो सनस्कूप नावाची पण एक सनस्क्रीन आहे. मी प्रोडक्ट टॅग करून देईल, चेक करा तुम्ही. खूप छान मस्त असं लिक्विड आहे ते आणि छान वाटते लावल्यावर, असं काही हेवी लेअर वगैरे वाटत नाही. बाकी जशा जशा मला अजून मिळतील किंवा मला एक्सपिरियन्स येईल चांगल्या वाटल्या तर मी तुमच्यासोबत नेहमीच जे आहे ते शेअर करणार आहे. आणि आवळ्याचा ज्यूस पण मी आता बनवून घेतला होता. म्हटलं चला मस्त सकाळीच बनवून घेऊया आणि फ्रेश आवळ्याचा ज्यूस घेऊयात. सकाळी पियाच्या टिफिनसाठी मी गवारची भाजी बनवलेली होती आणि म्हटलं आता गवारची भाजी चपाती सुक्कं सुक्कं खाण्यापेक्षा डाळ बनवायची प्लॅन होता माझा फक्त, की डाळ बनवूया. पण म्हटलं जाऊ दे, मस्त डाळ पण बनवूया, भात पण बनवूया आणि आज मस्त जेवण करूया. तसं तर आमचं काल पण जेवण असं झालं होतं ना, की म्हणजे आमचं पुढच्या रूममध्ये बसून जेवण नेहमीसारखं होत नाही, जरा बेडरूममध्ये जाऊनच जेवण करावं लागतं. कारण हे सगळं खूप जास्त जे आहे ना, डस्ट वगैरे असते. मला माहिती आहे, मी अजून पुढच्या किती व्हिडिओंपर्यंत तुमच्यासोबत शेअर करणार आहे की डस्ट आहे, धूळ आहे. पण घरात कामं ज्यांची झालेली असतात ती लोकं समजून घेऊ शकतात की यामागच्या फीलिंग्स काय असतात. आपल्याला काम करूनही घ्यायचं असतं, पण आपल्याला वैतागही आलेला असतो त्या सगळ्या गोष्टींचा. सुरू करताना तर सगळेच लोकं असं सांगतात की नाही नाही, 2-3 दिवसाचं काम आहे, आम्ही करतो लवकर. पण जरी त्यांना करायचं असलं तर बऱ्याच वेळा अशाही गोष्टी होऊन जातात की ते लोकंही वेळेवर येत नाही आणि आले तरी एखाद्या वेळा लाईट नसते किंवा अशा काही गोष्टी होतात. काल परवापासून तर आमच्या इकडे लाईट पण खूप जाते, त्यामुळेही त्या लोकांचाही जो आहे तो टाईम वेस्ट जातो आहे. लाईटची वाट बघा आणि काही कामं लाईटशिवाय तर काही होतच नाही. सो असं आहे, पण चाललं आहे आता. कामाला सुरुवात केली आहे म्हटल्यावर ते पूर्ण होईपर्यंत तर दम काढावा लागणार आहे. आणि आता जेवण वगैरे झाल्यानंतर मी इथे भांडी-कुंडी जरा आज हातानेच वॉश करून घेते. रिझन मी सांगितलं तुम्हाला की लाईटचा थोडा प्रॉब्लेम आहे. सकाळपासून पुन्हा पुन्हा लाईट जी आहे ती जाण्याचं चाललेलंच आहे आणि मी म्हटलं आता हे भांडे उरू देईल मी किंवा मशीनमध्ये अर्धे लावून ठेवेल आणि रात्री पण काय होतं काय नाही. एवढी फ्रिक्वेंटली लाईट एवढी जास्त जात नाही ना, आता जायला लागली म्हटल्यावर रात्रीचं पण काही मग खरं नाही आहे. त्यामुळे म्हटलं हातानेच वॉश करून घेऊ. आणि जेव्हा असं पुरणे भांडे हाताने वॉश करावे लागतात ना, तेव्हा ते मशीनचं महत्त्व आपल्याला समजतं. मी स्टील तुम्हाला सांगते की एखादी बाई तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही नक्की लावून घेऊ शकतात. पण माझ्यासारखी सिच्युएशन असेल, कोणी बाहेरचं व्यक्ती तुम्हाला नको वाटत असेल घरात यायला, तर तुम्ही मशीनमध्ये नक्की इन्व्हेस्ट करून घेऊ शकतात. आमचं बॉशचं आहे, ते पण प्रोडक्ट मी टॅग करून देईल. आणि आता गेल्या काही महिन्यांपासून यूज करते मी. आठवड्यातून 5-6 दिवस तरी दिवसातून एक वेळा तर लागतंच ते. एखाद दिवस असं होतं की काही कमी बनवलं आपण किंवा बाहेर वगैरे जेवायला गेलो, मी एकाच टाईमचे भांडे, मग ते कमी राहण्यापेक्षा मग मी हाताने वॉश करून घेते. पण दोघंही टाईम जे आहे ना, एवढे भांडे, ब्रेकफास्टचे भांडे, त्यातल्या त्यात व्हिडिओची सगळी कामं, दिवसभर कामं, मग काय होतं ना, ते नॉर्मल फक्त भांडे घासणं, घरातली कामं करणं ना थोडं इझी होऊन जातं. पण त्यासोबत जेव्हा आपण एक्स्ट्राचीही कामं करतो ना, तेव्हा कुठेतरी आपल्याला ते ओझं वाटायला लागतं. आणि काही का असे ना, मला त्या मशीनमुळे बऱ्यापैकी जी आहे ती हेल्प झालेली आहे. चला, भांडे वगैरे पण माझे घासून झाले होते. आता म्हटलं मस्त किचन पण क्लीन करूया. तसं तर धूळ तर येणारच आहे, पण तरीही आपल्या मनाला शांतता तेव्हाच मिळते जेव्हा किचन छान मस्त क्लीन दिसतं. काल पियाला खेळता खेळता हाताला लागलं होतं. खूप मोठं खरचटलं आहे तिला, पण ते कालच्या दिवशी एवढं दिसत नव्हतं. आता एवढं असं डार्क दिसतंय ना, मला नाचून दाखवत होती छान. सो ती तुम्हाला पण दाखवत होती आता. आणि मला हे प्रमोशनसाठी काही मंगळसूत्र मिळालेले आहेत. ॲक्च्युली जे इंस्टाग्रामचं नवीन चॅनल आहे ना माझं, किंवा मग यूट्यूबचं नवीन चॅनल आहे, त्यासाठी असे जे छोटे छोटे ब्रँड्स आहेत जे पैसे पे करून प्रमोशन नाही करू शकत, सध्या मला तिथे तसे जास्त येत आहे. खरं सांगायचं तर माझ्याकडे एवढा वेळ नाही की आपण करू, पण असं होतं की नाही, चला छोटे ब्रँड आहेत तर आपण प्रमोट करून देऊया.
कुठेतरी आपलेच लोक असतात, मराठी लोक असतात, तर वाटते की नाही चला लोकांपर्यंत त्यांचंही पोचणं तेवढं महत्त्वाचं असतं. सो आपण करू शकतोय, कारण सेम जे आहे तो आपल्याला एफर्ट्स घ्यावं लागतं. कुठला एखादा ब्रँड आपल्याला पैसे देऊन आपल्याकडून काम करून घेतोय किंवा एखादं फक्त प्रोडक्ट देऊन काम करून घेतोय, एफर्ट्स तर सेम असतात. पण ठीक आहे, त्यांनाही जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचायचं असतं. सो मी करून घेते सध्या तरी. आणि तुम्हाला माहिती आहे की मला ज्वेलरीमध्ये एवढा काही खास इंटरेस्ट नाही, त्यामुळे तो आनंद पण नसतो की आपल्याला ज्वेलरी मिळते आणि करून घेऊया असं. पण ठीक आहे, एक त्यांचं जे आहे ते कुठे ना कुठे त्यांचाही थोडा प्रॉफिट होईल, त्यांनाही नवीन कस्टमर्स मिळतील, म्हणून सध्या हे एफर्ट्स घेणं चाललंय. कर मस्त. सध्या आमचं जेवण ना मागच्या 2-1 दिवसापासून तरी आमचं बेडरूममध्येच जेवण होतं आहे. म्हणजे ह्या बेडरूममध्ये तर नाही, पण तिकडच्या बेडरूममध्ये मस्त निवांत बसून जेवण होतं, कारण की तिकडे काम चालू असतं आणि ते वीट वगैरे सगळं पडलेलं असतं घरात. ते पाय ये जा करतात आणि खूप बारीक बारीक धूळ असते आणि काम पण चालू आहे म्हणून. आणि मी तुम्हाला आता एक गोष्ट सांगणार आहे जी पियाला पण माहीत नाही आहे. पियाच्या बाबतीमध्येच येते ती इकडे. पियाला ना कालच्या दिवशी स्कूलमध्ये तुला टेबल लर्न करायला सांगितलं होतं ना, बरोबर? तर मग काल तर घरी आली, मैत्रिणीसोबत खेळली, खाल्लं वगैरे, बरोबर, माझ्यासोबत खेळली आणि ट्युशनला गेली. आल्यानंतर पण लगेच खेळली. आणि टेबल आम्ही कधी लर्न केले? जेवणानंतर लर्न केले. बरं, ते ठीक आहे, झाले होते, तोडके मोडके झाले होते. हां, पण रात्रीची स्टोरी मला सांगायची. रात्री झोपेमध्ये पिया, म्हणजे किती वाजले तरी 1 नंतरचा टाईम असेल तो, पिया ना म्हणजे अशी तिचे डोळे पूर्ण पाण्याने भरलेले होते, झोपलेली होती, पूर्ण पाणी वाहत होतं डोळ्यातून आणि अशी करून पुसत होती की नाही नाही मला येत आहे, नाही नाही. मी तिला विचारते, काय पिया, काय झालं, टेबल का? हां, नाही येत आहे. आणि डोळे असे पुसत होते. मी हात लावला तर खरंच तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं, म्हणजे तिच्या झोपेमध्ये, स्वप्नात. हो, खरंच मी डॅडीला पण सांगितलं, पण मी तुला नाही बोलली, म्हटलं सकाळी अजून जास्त टेन्शन घेशील. तर असं होतं आमच्या पियाचं. आवाज येतोय का? बाहेरचा आवाज चालू झाला. तर असं पिया एवढं टेन्शन घेते अभ्यासाचं. पण हेच टेन्शन न घेता जर तू खेळणं कमी करून, मी काय सांगते तुला, खेळणं कमी करून स्टडी केला असता बच्चा. मला म्हणजे एवढं रात्री मी पण झोपेमध्येच होती, पण तरी पण माझ्या डोक्यात विचार चालत होते की अरे ही किती टेन्शन घेते ही पोरगी अभ्यासाचं. आणि सकाळी उठली आणि तिचं सकाळपासून तिचं अंघोळ करताना, काहीतरी खाताना वगैरे तिचं चाललं होतं, मम्मा टेबल मी बोलून दाखवते, बघ तू माझं येत आहे का, बरोबर? बोलू नको आता नको बोलू, आवाज पण येतोय. तर असं आमचं होतं जे मी पहिल्यांदा पियाच्या बाबतीमध्ये असं पाहिलं की ती झोपेत रडते म्हणून. आणि तिला काहीच लक्षात नव्हता, पूर्ण प्रॉपर गाढ झोपेमध्ये होती ती. आणि तेव्हा असं चालू होतं माझा बच्चा. सॉरी दाखवलं ना आपण तेव्हा. आणि हे लागलंय आम्हाला. लागून आल्यावर घरी आली, तिला विचारलं काय झालं. त्याच्या आदल्या दिवशी पण थोडंसं लागलं होतं तिला इथं. हां, तर त्या दिवशी पण ती खोटं बोलली माझ्यासोबत, म्हणजे तिने सांगितलं नाही. आपल्याला समजतं की हे खरचटलेलं लागलंय म्हणून. दुसऱ्या दिवशी विचारलं तिला, म्हटलं एवढं लागलंय पिया तुला? मग कुठे लागलं? नाही माहिती, मला काहीच नाही माहिती. आणि आपल्याला माहित असतं हे. आणि हेच जर आपल्याकडून काही चुकून धक्का लागला किंवा एखादी चापाट जोरात मारली गेली फटका, तर किती तोफान असतं तेव्हा. आणि आता हे स्वतःची चूक करून आली ना, काहीच नाहीये. शर्ट वगैरे घालताना, काय करताना केस विंचरतो ना आपण सकाळी, तेव्हा एवढी ओरडते. आणि आता हे इतकं दुखत असेल पण तरी ते ॲग्री करणार नाही की मला दुखतंय म्हणून, कारण हे स्वतःने लागलंय. हे ना, कारण हे स्वतःने लागलेलं आहे. दुसऱ्याने लागलं की नाटकं करायची, स्वतःने लागल्यावर काहीच नाही करायचं. किती नाटकं चालू. आज स्कूलमध्ये जो डान्स शिकवला गेला आहे ना, तर पिया तो मलाही करून दाखवते आणि तिच्या मैत्रिणीलाही करून दाखवते. तुम्ही आता पियाचा डान्स बघायचा आहे की माझ्या घरातला पसारा, हे तुम्ही डिसाईड करा. पण सध्या गेल्या 2 दिवसापासून आणि पुढचे येणारे अजून 2-4 दिवस आमच्या घरात असाच पसाराला राहणार आहे. म्हणजे हा झुला बघा बाल्कनीतला, हा सुद्धा आम्ही इथे आणून ठेवला आहे. ट्रेडमिल आम्ही इथे झाकून ठेवलेली आहे. आणि बाकी रूममध्ये फिरता येत नाही, मग जे काही आहे ते आणा आणि फेका, अशी जी आहे ती आमची सध्या तरी स्थिती झालेली आहे. म्हटलं चला तुम्हाला नेहमी मी छान छान घर दाखवत असते, आज जरा पसारा पण दाखवते. कारण ह्याच रूममध्ये आम्ही सध्या तरी 2-3 दिवसापासून जास्त आहे. त्यामुळे मी पियाची बॅग आली की ती ठेवायची तरी कुठे ना शेवटी. त्यामुळे तो पसारा आहे तो आहे, म्हटलं तुमच्यासोबत शेअर केलं पाहिजे. आणि आता मी इकडे चहा बनवते. ॲक्च्युली ते कामवाले जे लोक आलेले आहेत ना, त्यांच्यासाठी चहा बनवायची आहे मला. म्हटलं चला आज मी पण घेते चहा. आणि पियाने इथे काहीतरी DIY करून एक छोटीशी बुक बनवली. तिचं चाललं होतं की मम्मा दाखव म्हणून. मला बऱ्याच वेळा ती आधीपासून रिक्वेस्ट करत होती की मम्मा दाखव. मग ज्यांचे छोटे छोटे बच्चे असतील ते पण माझं बघून
छान बनवतील, DIY क्राफ्ट बनवतील. पण माझं असं होऊन जाते की अगं बाई किती मोठा व्हिडिओ करशील तू. पण शेवटी म्हटलं चला क्विकमध्ये दाखवतो तुला जे काही दाखवायचं आहे. मी माझी इकडे चहा बनवते. अशी काहीशी तिने बुक बनवली होती. एक डॉल आहे ती प्रत्येक रूममध्ये कशा पद्धतीने जाते ना असं सगळं ती एक्सप्लेन करत होती. पण खूप मोठा व्हिडिओ झाला असता म्हणून मी आवाज तिचा काढून घेतला. आणि मी तिला सांगत पण असते नेहमी की बघ तू असं काहीतरी केलं की अशी छान तुला कमेंट येते. मग तिलाही वाटते की नाही आपण सगळं शेअर केलं पाहिजे म्हणून. नेक्स्ट टाईम कधीतरी तिचं छान बोलणं तुमच्यासोबत शेअर करेल. पण सध्या तरी मी इथे चहा बनवते कारण ती लोकं आता जाणार आहेत. गोष्ट अशी झाली ते म्हणलेत आम्हाला की आता आमचं काम झालं आहे आणि जे पुढचं काम आहे ना त्यासाठी आम्ही उद्या एक मनुष्य पाठवतो आणि तो येईल म्हणून. त्यामुळे ते गेल्यानंतर मी लगेच घर वगैरे क्लीन करायला घेतलं मस्त. आणि त्यानंतर जो आहे सगळं घर माझं क्लीन झालं आणि तो माणूस लगेच आला ज्याने रात्री 9:30 वाजेपर्यंत आमच्या घरात काम केलं होतं. त्यानंतर मी पुन्हा हे सगळं आवरलं होतं. सो माझे हे जे आवरण्याचं आता संध्याकाळी जे केलं आहे ना ते सगळं माझं वेस्टेज गेलेलं आहे. पण चला असं काम होतं आहे हे महत्त्वाचं आहे. अजून 1-2 दिवस मग सगळं व्यवस्थित होऊन जाईल. सो आता तरी मी हे सगळं क्लीन करून घेते आणि ह्या क्लिनिंगसोबत मी माझा व्हिडिओ आज इथे संपत आहे. अपेक्षा करते की तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहत असणार. व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर लाईक करा. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून सांगा. आणि हो मेक शुअर करून जसं व्हिडिओला लाईक करतात ना तसं व्हिडिओला हाईप पण देऊन जात जा. याच्याने किती फायदा होतो आय डोंट नो. पण मला बघायला छान वाटते की मला इतके हाईप मिळालेत म्हणून. चला मग स्वतःची काळजी घ्या. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.